हाय, मी मेघा. हा माझा पहिला ब्लॉग आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे कियारा ब्युटी टिप्स अँड डेली ब्लॉग्स. ॲक्च्युली मला एक्सपिरियन्स नाही आहे व्हिडिओ बनवण्याचा, तरी पण मी ट्राय करते. माझ्यामध्ये जे काही नॉलेज आहे, जे काय मला माहिती आहे थोडीफार, तर मी असा विचार केला की मी माझं स्वतःचं एक चॅनल सुरू करते. आय होप सगळ्यांना आवडेल ते. ह्याच्यामध्ये तुम्हाला ना पार्लरचे व्हिडिओ दिसतील. म्हणजे मी एक ब्युटिशियन आहे, तर माझं स्वतः मी पार्लर चालवते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी माझ्या पार्लरचे व्हिडिओ पण दाखवत जाईन. म्हणजे एक क्लाससारखंच तुम्हाला ते टिप्स देत जाईन की कसे करतात. म्हणजे तुम्हाला ते फ्रीमध्ये शिकायला पण मिळेल. प्लस मी तुम्हाला घरातले माझे रेसिपीज जे मी बनवते, कधी मी देवाची म्हणजे पूजा स्वामी समर्थांना मी मानते, तर मी त्यांची पूजा कशी करते किंवा कसं जेवण बनवते किंवा डेली किंवा कधी गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ॲक्च्युली म्हणून मी या चॅनलला नाव दिलं आहे कियारा ब्युटी टिप्स अँड डेली ब्लॉग चॅनल. कारण की मी फक्त पार्लरचंच नाही बनवू शकत व्हिडिओज, आणि मी किती टाकणार. कारण की कंटिन्यू मी एक सगळं बघते. घरातलं पण आपल्याला बघावं लागतं, पार्लरचं पण हे. मग ते 2 चॅनल सुरू करण्यापेक्षा मी असा विचार केला की मी एकच चॅनल सुरू करेन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधी रेसिपीज पण दिसतील, कधी पार्लरचे व्हिडिओ पण दिसतील. फॉर एक्झाम्पल ॲब्रोज कसा करायचा, हेअर स्पा कसा करायचा, की जेणेकरून तुम्हाला पण त्याची खूप मदत होईल. तुम्हाला पण माहिती मिळेल, तुम्हाला पण घरी बसून पार्लर शिकता येईल कसं करायचं काय. हां, तर मला आता माहिती नाही हा व्हिडिओ कसा, म्हणजे मला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे व्हिडिओ बनवण्याचा किंवा काही बोलण्याचा वगैरे, काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. पण मी ट्राय करते. जर लोकांना आवडलं तर नक्कीच मला लाईक करतील ते. तर मला आशा आहे की तुम्हाला माझं चॅनल आवडेल. त्याच्यामध्ये मी माझे तुम्हाला डेली ब्लॉग पण कधी कधी दाखवत जाईन, कधी कधी पार्लरचे व्हिडिओ दाखवत जाईन. डेली ब्लॉगमध्ये एखादी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल, किंवा मी पार्लरमध्ये कसं काम करते, किंवा कसे म्हणजे माहिती देत जाईल तुम्हाला. तुम्ही मला विचारू शकता हे कसं करायचं, किंवा कुठल्याही तुम्हाला पार्लरची माहिती पाहिजे असेल, किंवा कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता. मी प्रयत्न करेन की माझ्यामुळे कोणाला तरी म्हणजे काहीतरी म्हणजे हेल्प होईल, की घरी बसून म्हणजे तुम्हाला पण काहीतरी शिकता येईल. आणि प्लस मला चॅनल सुरू करायचंच होतं, तर मी हा पहिलाच प्रयत्न केला आहे. आय होप की तुम्हाला पण आवडेल. आता तर ह्या पहिल्याच ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला ना ॲब्रोज कसं करायचं हे शिकवणार आहे. हा बघा, हे असं ॲब्रोचा आम्ही ना पार्लरमध्ये पूर्ण बॉक्स आणतो ह्याच्यामध्ये ना 8 का 9 असे हे असतात, पीस असतात. तर आता मी जसं मला जेवढं माहिती आहे, जेवढं नॉलेज आहे, किंवा मी स्वतः पण स्टुडंट घेतलेले आहे, तर मी तुम्हाला सांगते की ॲब्रोज कसे करायचे. हा थ्रेड असतो. हा आता जर तुम्ही बाहेर लोकल दुकानामध्ये घ्यायला गेलात ना, तर ह्याची जी किंमत बॉक्सवरती असते ती तुमच्याकडून घेणार. आय थिंक काहीतरी 60 रुपये काहीतरी, 60 रुपये हा बाहेर तुम्हाला मिळणार लोकल ह्याच्यामध्ये. आणि जर तुम्ही ब्युटी सेंटरमध्ये म्हणजे जिथे पार्लरचं सामान वगैरे मिळतं त्याच्यामध्ये जर घेतलं तर तुम्हाला हा स्वस्त पडतो. म्हणजे तुम्हाला 20 रुपयाचा तरी डिस्काउंट भेटतो आय थिंक. पण आम्ही बॉक्समध्ये घेतो त्याच्यामुळे आम्हाला कमी पडतो. मी तुम्हाला सांगेन त्या बॉक्सची काय किंमत आहे ती. बॉक्समध्येच आम्ही घेतो, कारण की पार्लरमध्ये सिंगल धागा घेऊन काय फायदा नाही आहे. तर मी तुम्हाला ना या ब्लॉगमध्ये माझ्या ॲब्रोज कसा करायचा आणि सगळ्यात पहिलं ॲब्रोजसाठी धागा कसा पकडायचा हे मी तुम्हाला सगळ्यात पहिले शिकवते. आता बघा, हा थ्रेड आहे. आता तुम्ही माझ्या हाताकडे व्यवस्थित बघा मी कसं पकडते. आता हे आमचं असं आहे की हे पहिलं हा एक टोक, ओके, ते तोंडामध्ये पकडायचं असतं. आणि हे बघा, हा एवढं अंतर ह्याच्यामध्ये असणार. एकच मिनिट. बघा, आणि ह्याच्यामध्ये ना ह्या हाताने मी जसं ॲब्रोज करते तसं मी तुम्हाला दाखवते. आणि हे 2 ते 4 ते 5 पेड तुम्ही असे मारू शकता. आणि हे बघा, हे असं पकडायचं आहे. हे एवढं अंतर ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. हे अंगठ्याने प्रेस करायचं, आणि एक टोक म्हणजे असे एक टोक तोंडामध्ये असलं पाहिजे. आणि ॲब्रोज करताना बघा, हा अंगठ्याचा पण वापर होतो, ह्या हाताचा पण वापर होतो, हां, आणि आपल्या तोंडाचा पण वापर होतो. तर बघा, पहिलं आपल्याला असं करायचं, पुन्हा असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं. म्हणजे जेव्हा तुम्ही केस काढता
आता पहिले आता समजा एक लक्षात ठेवा की ॲब्रोजची केस किंवा कुठलंही तुम्ही वॅक्स करा किंवा ॲब्रोज करताना आपल्याला ऑपोजिट दिशेने केस काढावी लागतात. म्हणजे तुम्ही आता समजा आता मी एक समजा क्लायंटच्या कोणते राईट साईडचे ॲब्रोज करत आहे, तर मी उभी कुठे राहणार, क्लायंटच्या समोर उभी राहणार. हां ओके. तर असा धागा पकडणार, हे बघून घ्या. एक 4 ते 5 पेज टाकायचे तुम्हाला, ठीक आहे. आणि हे असं, आणि हे जी प्रॅक्टिस आहे ना, हे बघा मी माझ्या पायावरती माझ्या जीन्सवरती करून दाखवते तुम्हाला. हे बघा ह्याच्यावरती पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. असं पहिला हा केस, आता समजा अशी लाईन आहे ॲब्रोजची. ओके. तर मी हा असा इथून केस पकडणार, असा ह्या अंगठ्याने प्रेस करणार, तोंडाने वरती करणार, अंगठ्याने प्रेस करणार, इथे केस पहिलं पकडणार, अंगठ्याने प्रेस करणार, तोंडाने वरती करणार, अंगठ्याने प्रेस करणार, तोंडाने वरती करणार. ठीक आहे. मग हे तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस पहिलं तर मुळात तुम्हाला सगळ्यात पहिलं तुम्हाला धागा कसा पकडायचा हे तुम्हाला आलं पाहिजे. धागा कसा पकडायचा हे समजलं पाहिजे. एकदा तुम्हाला थ्रेड पकडताना तुम्ही बाकीच्या बेसिक गोष्टी कशाही शिकू शकता, कसंही तुम्हाला येऊ शकतं, पण धागा कसा पकडायचा हे बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. मग तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. कोण लगेच शिकतं, कोणाकोणाला 6 महिने जातात, वर्ष जातं. तर तुम्ही ॲटलिस्ट घरामध्ये हे बघा हे असे प्रॅक्टिस तरी करू शकता. हे बघा आता मला माहिती आहे की बरेच जण आता ब्युटिशियन आहेत, बऱ्याच जणांना नॉलेज आहे. म्हणजे तुम्ही बोलाल की अरे हे तर काय बेसिक नॉलेज आहे, पण तरी पण ज्यांना अगदीच काहीच माहिती नाही अशा लोकांना मी हे माझं नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. काही चुकी झाली असेल, हा पहिलाच व्हिडिओ आहे, माझा पहिलाच प्रयत्न आहे, काही चुकी झाली असेल तर माफ करा. आणि मी आता परत दुसरा व्हिडिओ टाकेन, तुम्हाला ॲब्रोज कशा प्रकारे अजून करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही कमेंट पण करू शकता. ओके ठीक आहे. थँक्यू. बाय.